नमस्कार मित्रांनो, मराठी नोकरी हबमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नवीन भरती आली म्हणजे तिची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. अशा नवनवीन भरतीची जाहिरातीची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करायला विसरू नका. आज जी भरती निघली आहे ती ज्युनियर इंजिनिअरिंग या पदासाठी निघली आहे. ती आपण सविस्तर पाहणार आहोत. ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अँड क्वांटिटी सर्व्हिंग आणि कॉन्ट्रॅक्ट एक्झामिनेशन 2020 यासाठी जाहिरात आहे. ते आपण सविस्तर पाहणार. ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट ही 1/10/2020 ते 30/10/2020 आहे. त्यानंतर लास्ट डेट अँड टाईम फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन 30/10/2020 आहे. म्हणजे प्रिंट काढण्याचे ॲप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट करण्याची लास्ट डेट हे 30/10/2020 आहे. त्यानंतर लास्ट डेट अँड टायमिंग फॉर मेकिंग ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन फी भरण्याची डेट ही 1 नोव्हेंबर 2020 आहे. ते आपण ती आहे. त्यानंतर लास्ट डेट अँड टाईम फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चलन, जर चलन पद्धतीने तुम्ही पेमेंट करणार असाल तर त्याची लास्ट डेट ही 3 नोव्हेंबर 2020 आहे. त्यानंतर लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चलन ड्युरिंग वर्किंग आवर्स ऑफ बँक 5 नोव्हेंबर 2020 आहे. ते आपण करा. त्यानंतर डेट ऑफ CBT कॅम्प्युटर बेस्ड पेपर 1 ह्याची डेट ही 22/3/2021 ते 25/3/2021 आहे. त्यानंतर डेट ऑफ पेपर 2 हे नोटिफाईड लेटरमध्ये ते नंतर कळवण्यात येतील. त्यानंतर आपण ते पाहणार आहे. 19 पदाची जाहिरात आहे. त्यानंतर पदाचं नाव आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हे आहे. ते तुम्ही सविस्तर पाहू शकता. PDF ची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर वॅकन्सी टेंटेटिव्ह ह्याच्या PDF वॅकन्सी किती हे मेन्शन केलेलं नाही. ते आपण ssc.nsc. ह्या साईटवर जाऊन कॅन्डिडेट्स कॉर्नरवर टॅप करून टेंटेटिव्ह वॅकन्सी इथं आपण बघू शकता. त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे ते आपण इथं पाहणार आहे. 19 पदे आहे. तर सर्वांसाठी एज लिमिट हे अप टू 30 वयापर्यंत आहे. ओपनसाठी 30 वयापर्यंत आहे. त्यानंतर इथं एज रिलेक्शन दिले कॅटेगरीवर ते आपण पाहणार आहे. जर SC/ST असा तर 5 वर्षे वयाची सूट आहे. त्यानंतर OBC असा तर वयाची 3 वर्षे सूट आहे. त्यानंतर PWD असाल, हँडिकॅप असाल तर 10 वर्षे, PWD OBC असाल तर 13 वर्षे, PWD SC आणि ST असाल तर 15 वर्षे इथं वयाची सूट आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर 3 वर्षे वयाची सूट आहे. 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिसिंग रेंडर फ्रॉम द ॲक्च्युअल वेज. त्यानंतर डिफेन्स पर्सनल डिसेबल इन ऑपरेशन ड्युरिंग हॉस्टिलिटी विथ एनी फॉरेनर कंट्री or in distributed area and realize as consequence थ्रू ऑफ. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ऑपरेशनमध्ये जर डिसेबल झाले असेल तर अशा ह्याच्यासाठी 3 वर्षे आणि SC/ST असेल तर 8 वर्षे वयाची सूट आहे इथे दिली आहे. त्यानंतर आपण इथं पाहणार आहोत. त्यानंतर इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल बोर्ड रोड ऑर्गनायझेशन मिनिस्टर ऑफ डिफेन्स या पदासाठी डिग्री ही तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झाली पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा हा सिव्हिलमध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे इथे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं पद आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल बोर्ड रोड ऑर्गनायझेशन. ह्या पदासाठी डिग्री ही इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये झालेली पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल मेकॅनिकलमध्ये झालेला असला पाहिजे. त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग CPWD म्हणजे सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये डिप्लोमा हा तुमचा झालेला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल CPWD ह्या पदासाठी डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये झालेला पाहिजे. पदाचं नाव इलेक्ट्रिकल आहे पण त्यामध्ये मेकॅनिकल असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर 5वं पद ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल सेंटर वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन यासाठी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झाला पाहिजे. त्यानंतर 6वं पद ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सेंटर वॉटर पॉवर रिसर्चमध्ये डिप्लोमा इलेक्ट्रिकलमध्ये झाला. ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल सेंटर वॉटर पॉवर रिसर्चमध्ये डिप्लोमा हा तुमचा मेकॅनिकलमध्ये झाला पाहिजे. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल सेंट्रल वॉटर कमिशन ह्याच्यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा हा सिव्हिलमध्ये झाला पाहिजे. त्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज नाही. ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये डिग्री और डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये झालेला पाहिजे. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग
हा डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये झाला पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकमध्ये आणि त्याचबरोबर 2 वर्ष एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर 11वा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलमध्ये डिग्री ही इलेक्ट्रिकलमध्ये झाली पाहिजे किंवा डिप्लोमा 3 वर्षाचा डिप्लोमा त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर 12वा ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल फराका ब्रिज प्रोजेक्ट त्यामध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झाला पाहिजे. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल फराका ब्रिज प्रोजेक्ट हा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट बोर्डमध्ये झाला पाहिजे. त्यानंतर 14 पद आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल फराका ब्रिज प्रोजेक्ट डिप्लोमा इन मेकॅनिकलमध्ये झाला पाहिजे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस AESमध्ये या पदासाठी शैक्षणिक पात्रता डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेले पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा सिव्हिल त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर 16 पद ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल MES मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस या पदासाठी डिग्री हे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये झालेले पाहिजे किंवा त्याचबरोबर 3 वर्षाचा डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेला पाहिजे. ज्युनियर इंजिनियर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यानंतर 18वा पद आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या पदासाठी डिप्लोमा हा इलेक्ट्रिकलमध्ये झालेला आवश्यक आहे. त्यानंतर 19वा पद आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल नॅशनल टेक्निकल रिसर्च या पदासाठी डिप्लोमा हा मेकॅनिकलमध्ये झालेला पाहिजे. त्यानंतर आम्ही तर सविस्तर पाहणार आहोत. हाऊ टू अप्लाय फॉर्म कसा भरायचा हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. पण तरी त्यांची ऑफिसची साईट ही ssc.nse.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पहिलं रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर ॲप्लिकेशनसाठी हे करावं लागेल. पण इथं एक मेन महत्त्वाची एक अपडेट त्यांनी इथं दिली आहे. इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड द स्कॅन कलर पासपोर्ट साईज फोटो इन JPEG फॉर्मॅट 20 KB ते 50 KB. द फोटोग्राफ शूड नॉट बी मोर दॅन 3 मंथ 3 महिन्यापेक्षा जुना नसलेला तुमचा फोटोग्राफ पाहिजे. आणि डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द नोटिफिकेशन अँड द डेट ऑन विच द फोटोग्राफ हॅज टेकन शूड बी क्लिअरली प्रिंटेड ऑन द फोटो. म्हणजे फोटोग्राफवर तुम्ही जी डेट कधी फोटो काढला आहे त्याची डेट मेन्शन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे फॉर्ममध्ये, नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ॲप्लिकेशन विदाऊट सच अ डेट प्रिंटेड ऑन द फोटोग्राफ विल बी रिजेक्ट. जर प्रिंटेड नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती? फी 100 रुपये ओपन OBCसाठी. जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल SC ST त्यानंतर PWD आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यांना कोणतीही फी द्यायची गरज नाही. त्यानंतर पेमेंट हा तुम्ही भीम UPI नेट बँकिंग और बाय युजिंग विजा मास्टरकार्ड मॅस्ट्रो रुपये क्रेडिट डेबिट कार्डनी पण करू शकता. त्यानंतर सेंटर एक्झामिनेशन आपण महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर आपण महाराष्ट्राचेच सेंटर बघणार आहोत. त्यानंतर आपला महाराष्ट्र हा वेस्टर्न रिजनमध्ये, तर वेस्टर्न रिजनमध्ये दादर नगर हवेली दमण अँड दीव गोवा गुजरात आणि महाराष्ट्र वेस्टर्न रिजनमध्ये एवढे स्टेट येतात. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहे एक्झाम सेंटर ते आपण बघणार. अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे हे एवढे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहे. तिथून आपण एक्झाम देऊ शकतो. त्यानंतर वेस्टर्न रिजन हेडक्वार्टर हे मुंबईमध्येच आहे. त्यानंतर मुंबई या सेंटरमध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे इथली ही पोरं एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन, त्यानंतर एक्झाम पेपर पॅटर्न कसं असणार हे आपण पाहणार. तर पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असणार आहे. त्यानंतर पेपर 1 हे CBT मध्ये कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. तर पहिल्या याच्यामध्ये एकूण 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. तर पेपर 1मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे इथं रिजनिंग असणार आहे. आणि त्यानंतर GKचे 50 क्वेश्चन, रिजनिंगचे 50 क्वेश्चन. आणि पार्ट एमध्ये जर तुम्ही सिव्हिलसाठी अप्लाय केले असेल तर सिव्हिलचे 100 क्वेश्चन. जर तुम्ही इलेक्ट्रिकल अप्लाय केले असेल तर इलेक्ट्रिकलचे 100 क्वेश्चन. जर मेकॅनिकलसाठी अप्लाय केले असेल तर त्याचे 100 क्वेश्चन. असे एकूण 200, हे 100 आणि हे 100 असे 200 मार्काचा पहिला पेपर राहणार आहे. त्यानंतर दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, MCQ नसणार आहे. इथं तुम्हाला
लेखी परीक्षा असणार आहे. तर सिव्हिलसाठी असेल तर 300 मार्क, इलेक्ट्रिकलसाठी पण 300 मार्क आणि जनरल मेकॅनिकलसाठी पण 300 मार्काचा पेपर 2 असणार आहे. त्यानंतर दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2साठी 2-2 तास दिले आहे. तर पेपर 1 क्वालिफाय झाल्यानंतरच काय दिवसांनी पेपर 2 असणार आहे. जर पहिला क्वालिफाय होऊन मेरिटमध्ये आल्या तर तुम्ही पेपर 2साठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर इथं पेपर दिला. पेपर पॅटर्न कसं असणार? द पेपर 1 विल कन्सिस्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन ओनली. द क्वेश्चन विल बी सेट इन बोथ इंग्लिश आणि हिंदी. म्हणजे पेपर 1 हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार, तो MCQ असणार. त्यानंतर देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ म्हणजे इथं 0.25 हा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे इन पेपर 1. फक्त पेपर 1साठी निगेटिव्ह मार्किंग. त्यानंतर कॅन्डिडेट आर अलाउड टू ब्रिंग देअर ओन स्लाइड रूल, कॅल्क्युलेटर, लॉगरिथम टेबल अँड स्टीम टेबल फॉर पेपर 2 ओनली. म्हणजे पेपर 2साठी तुम्हाला स्लाइड रूल, कॅल्क्युलेटर, लॉगरिथम टेबल, स्टीम टेबल हे अलाउड आहे, तुम्ही ते स्वतः घेऊन आणायचे. देअर आर नॉट अलाउड इन पेपर 1साठी नाही, तर पेपर 2साठी ते. त्यानंतर मार्क स्कोर बाय कॅन्डिडेट पेपर 1 विल बी नॉर्मलाइज बाय युजिंग द फॉर्म्युला पब्लिश. म्हणजे पेपर 1चे जे मार्क असणार आहे ते तुम्हाला नॉर्मलाइज पद्धतीने ते तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यावरच कट ऑफ डिपेंड राहणार आहे. त्यानंतर पेपर 2 विल हॅव टू रिटर्न आयदर इन हिंदी किंवा इंग्लिश. जर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये पेपर देऊ शकता पेपर 2. द पार्ट पेपर रिटर्न इन हिंदी आणि पार्ट पेपर इन इंग्लिश विल बी अवॉर्डेड 0 मार्क. म्हणजे तुम्ही अर्धा पेपर जर हिंदीमध्ये लिहिला आणि अर्धा पेपर जर इंग्लिशमध्ये लिहिला पेपर 2, तर तुमचे तिथे 0 मार्क कन्सिडर केले जाऊ शकतं. त्यानंतर सिलेबस इथं दिलं आहे ते आपण बघू शकता. PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. कारण 3 पदाचं सांगणं जरा अवघड आहे. त्यानंतर इथं जनरल इंटेलिजन्स रिजनिंगमध्ये हे दिले ते तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर सिव्हिलसाठी पेपर 1साठी हे एवढं आहे. पेपर 1साठी इलेक्ट्रिकलचा एवढा सब्जेक्ट आहे आणि मेकॅनिकसाठी एवढं आहे. त्यानंतर पेपर 2 डिस्क्रिप्शन टाईप आहे, ते इथं दिलं ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण सिलेबस दिला आहे. जर तुम्ही पेपर द्यायच्या वेळी तुम्हाला एक ID प्रूफ लागत, त्यामध्ये आधार कार्ड, प्रिंटेड ऑफ आधार कार्ड, त्यानंतर वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, स्कूल ID, एम्प्लॉय ID, एक सर्व्हिसमॅन डिस्चार्ज बुक इश्यू बाय मिनिस्टर ऑफ डिफेन्स अँड एनी अदर फोटो बिरिंग ID कार्ड इश्यू बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ह्यापैकी एक असेल तरी तुम्ही पेपरसाठी आणू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जेव्हा होईल तर त्यावेळी तुम्हाला आधार कार्ड, वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, गव्हर्नमेंट स्कूल कॉलेज ID, एम्प्लॉयमेंट ID, एक सर्व्हिसमॅन डिस्चार्ज बुक इश्यू, त्यांना आणि आधार कार्ड यापैकी एक ID प्रूफ. त्यानंतर कॅन्डिडेट विल हॅव टू सबमिट द कॉपीज ऑफ व्हेरियस डॉक्युमेंट. मग तुम्हाला इथं सबमिट करायला लागणार काय, तर 10वी-12वीचं सर्टिफिकेट असेल तर, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, हँडिकॅपसाठी एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट इथं हे दिले. त्यानंतर आपण इथं पोस्ट प्रिफरन्स इथं लावते ते. त्यानंतर इथं एक महत्त्वाचे त्यांनी दिले BRO म्हणजे बोर्ड रोड ऑर्गनायझेशन. या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल त्याचे फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड इन्क्लुडेड फिजिकल एफिशियन्सी टेस्ट डिटेल अवेलेबल ॲट ॲनेक्सरी 15मध्ये दिले आहे, ते आपण तिथं पाहू शकतो. तर एक्झामिनेशन ऑफ सच फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड विल बी कंडक्टेड आफ्टर द फायनल सिलेक्शन झाल्यानंतर BRO त्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय केले असेल त्याच्या पोस्ट प्रिफरन्स जर पहिला दुसरा काय दिला असेल तर त्याचे फिजिकल एफिशियन्सी BRO ते स्वतः कंडक्ट करणार आहे. इफ अ कॅन्डिडेट फेल इन सच अ टेस्ट, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही फेल झाला तर हिज कॅन्डिडेचर विल नॉट बी सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट बाय BRO. मग त्या BRO त्या सिलेक्शन होऊ शकणार नाही. इफ कॅन्डिडेट फेल इन सच अ टेस्ट द कॅन्डिडेट विल नॉट बी सबसिक्वेंटली कन्सिडर फॉर एनी पोस्ट. जर तुम्ही त्याच्यामध्ये फेल झाला, तिथं पोस्ट गेली पण तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. आणि ते पण पद गेलं आणि ते दुसरंही पद केलं. त्यानंतर जर फिजिकल स्टँडर्ड जर चांगलं असेल तर त्याने अप्लाय करा, त्याचं हे दिलं आहे. त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन
मिनिमम क्वालिफाय मार्क इन पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2मध्ये 30% मार्क मिळणे आवश्यक आहे. URसाठी, OBCसाठी 25%, OBC EWC साठी 25% मार्क आवश्यक आहे आणि अदर्ससाठी 20% मार्क भेटणे आवश्यक आहे, तर तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. त्यानंतर फायनल सिलेक्शन हे पेपर 1 प्लस पेपर 2 म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2चे कॅन्डिडेट मार्क मिळवूनच तुम्ही फायनल सिलेक्शनसाठी हे आणि पेपर 2साठी तर पेपर 1मध्ये तुम्ही मेरिटमध्ये यायला पाहिजे आणि फायनल सिलेक्शनसाठी पेपर 1 आणि पेपर 2 या मार्कचे ॲडिशन होऊन तुम्ही मेरिटमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन हे होऊ शकतं. त्यानंतर जर मार्कामध्ये जर पेपर 1 आणि प्लस पेपर 2 या दोघांची ॲडिशनल जर सेम आली तर त्यानंतर टाय झाले तर अशा वेळी काय होणार, तर टोटल मार्क इन पेपर 2मध्ये किती मार्क मिळेल. जर त्यामध्ये पण सेम असेल तर डेट ऑफ बर्थ जो त्याची जन्मतारीख बघितली जाणार आहे, जो कॅन्डिडेट जास्त वयाचा असेल त्याचं सिलेक्शन होणार. त्यामध्ये पण जर सेम असेल तर अल्फाबेटिक ऑर्डर ऑफ द नेम, मग त्या कॅन्डिडेटचं नेम बघणार आहे जे अल्फाबेटिकनुसार ज्याचं पहिले तो. त्यानंतर तुम्ही जर ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी ऑफ मिस कॅन्डिडेट, जर तुम्ही त्यामध्ये जर फॉल्ट काय कॉपी करून काय सापडला तिथे एकूण असे हे दिले ह्याच्यासाठी किती वर्ष शिक्षा असणार ते इथं दिले आहे, ते तुम्ही पाहू शकता. एकूण 20 हे दिले ते हे करू शकतो. त्यानंतर आता फॉर्म कसा भरायचा आहे इथं दिले त्यांनी, ते आपण पाहणार आहोत. वन टाईम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पहिलं ssc.nic या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तिथं जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायचं. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं त्यांना हे करण्यात ते कायमचं नंतर वेगवेगळे जेव्हा फॉर्म निघतो तेव्हा तुम्ही ते रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड हे करू शकता. तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर देणे आवश्यक. त्यानंतर यापैकी एखादा ID असणे आवश्यक. त्यानंतर 10वीचा सीट नंबर असणे आवश्यक आहे. जर PWD असेल तर इथं त्याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक. त्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन हे ह्या साईटवर जाऊन तुम्ही हे करू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसिक डिटेल भरायचे, ॲडिशन, कॉन्ट्रिब्युशन आणि डिक्लेरेशन इथं फॉर्म आपल्याला हे करू शकतो. त्यांना आपण